हाय, महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ऑल माय फिमेल फ्रेंड्स, ऑल द लेडीज आउट देअर, हॅपी वुमेन्स डे. आपण हा वुमेन्स डे इतक्या मस्त आनंदाने सेलिब्रेट करतो. वर्षातून एकदा तरी स्त्रीला तिचं रेकग्निशन मिळतं, तिचा मान सन्मान केला जातो. छान वाटतं, राईट? पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की हा वुमेन्स डे 8 मार्चलाच का सेलिब्रेट होतो? तर असाच प्रश्न मला पडल्यामुळे मी आज थोडंसं हिस्ट्री चेक करायचा प्रयत्न केला की वाय 8 मार्च, वाय 8 इज द डेट वी हॅव सिलेक्टेड. सो 8 मार्चच्या रोजी 1913 साली, ओके, रशियामध्ये जेव्हा वर्ल्ड वॉर 1 चालू होतं त्यावेळी तिथल्या महिलांनी त्या वॉरच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट केलं होतं. आणि त्या प्रोटेस्टसाठी त्यांनी जे बलिदान दिलं, जे काही त्यांनी कार्य केलं, त्या कार्याचं अप्रिसिएशन म्हणून नंतर तिथले जे रिव्हॉल्युशनरी होते व्लादिमीर लेनिन यांनी मग जागतिक महिला दिन म्हणून तो दिवस त्यांनी सेलिब्रेट करायला सुरुवात केली. तर ही ह्याच्या मागची कारणं आहेत की 8 मार्च का. आणि 8 मार्चच्या वेळी अजून एकदा तिथल्याच रशियातल्याच लेडीजनी 1917 साली त्यांनी जेव्हा तिथे फूडचं आणि सगळ्या गोष्टींचं शॉर्टेज व्हायला लागलं तेव्हा क्लास निकोलस याच्या अगेन्स्ट पण त्यांनी प्रोटेस्ट केलं. म्हणजे जेव्हा जेव्हा काही अशी चुकीच्या वृत्ती किंवा चुकीच्या गोष्टी घडत होत्या तेव्हा त्या महिलांनी तिथे प्रोटेस्ट केलं. त्यामुळे 8 मार्च हा दिवस तिथे सेलिब्रेट व्हायला लागला विमेन्स डे, विमेन्स पॉवरसाठी, विमेन्सना रेकॉग्नाईज करण्यासाठी. आणि हळूहळू ग्लोबली त्या दिवसाला एक महत्त्व मिळत गेलं आणि मग इंटरनॅशनली तो दिवस साजरा केला जातो. हा इंटरनॅशनल डे झाला. तसंच आपल्या भारतामध्ये 13 फेब्रुवारी हा दिवस आपला राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हे तुम्हाला माहिती आहे का? या दिवशी आपल्या माननीय सरोजिनी नायडू यांचा जन्म झाला होता आणि बदल घडवून आणले, खूप सारे लॉज आणले, खूप कामं केली, महिलांसाठी त्यांनी खूप सारे गोष्टी केल्या. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ 13 फेब्रुवारी आपण सेलिब्रेट करतो. हे तुम्हाला माहिती आहे का? तर जेव्हा तुम्ही पास्ट पाहाल, आपल्या महाराष्ट्राचं असू दे, पूर्ण देशाचं असू दे, महिलेने तिचं एक कर्तृत्व, एक तिचं अस्तित्व प्रत्येक वेळी दाखवून दिलेलं आहे. ती कुणावरती कधी निर्भर राहिली नाही आहे. तर आपल्या जिजाऊ माता असू देत, आपली राणीबाई लक्ष्मीबाई असू देत, सावित्रीबाई फुले असू देत, ताराबाई असू देत किंवा अहिल्याबाई असू देत, ह्या सर्व लेडीजनी त्या काळच्या सिच्युएशनला चॅलेंज करून एक स्वतःचं अस्तित्व बनवलं.